नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर. मराठा समाजाला नेमके आरक्षण कधी मिळणार? उदय सामंत यांच्याकडून ऐकण्यास आम्ही आतुर. खासदार राऊत यांनी मारला पालकमंत्री सामंत यांना टोला. पेन्शन वाढ न मिळाल्यास भाजपाला मतदान करणार नाही. पेणमध्ये जिल्हा सेवा निवृत्त कर्मचारी महासंघाकडून सर्वानुमते निर्णय. आमदार भरत गोगावले यांचे अज्ञात व्यक्तीने फाडले बॅनर फाडल्याने महाडमध्ये शिवसैनिक आक्रमक. आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जागतिक मानवी हक्क दिन साजरा. आता पाहूया सविस्तर वृत्त. मीरा भाईंदर शहरातील 300 श्रीराम भक्त काल रविवारपासून मीरा भाईंदर ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या पदयात्रेसाठी रवाना झाले आहेत. मीरा भाईंदर शहरात पदयात्रेकरूंना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. 10 डिसेंबर 2023 ते 21 जानेवारी 2024 अशी एकूण 41 दिवस ही पदयात्रा चालणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी हे 300 भक्त अयोध्येत पोहोचणार आहेत. या पदयात्रेच्या आयोजनाला प्रताप सरनाईक यांनी सहकार्य केले आहे. पूरे देश में एक जय श्री राम का एक माहौल बन गया है. जहाँ जहाँ हम लोग जाते हैं वहाँ वहाँ वो गाना लगाते हैं ना अपना, क्या बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, और यही माहौल पूरे देश में है. गणपति में जाओ, नवरात्रि में जाओ, कहीं भी जाओ, ये गाना तो जरूर बजता है. एक ही नारा. तो इसलिए मैं इतना ही कहूंगा कि लोग फ्लाइट से जाते हैं, ट्रेन से जाते हैं, जाएंगे भी, अभी गाड़ियों से जाएंगे, लेकिन पैदल जाने का त्याग आप लोग जो करते हो उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. ये बहुत कठिन परीक्षा है, ये आसान काम नहीं है, लेकिन राम लल्ला के आशीर्वाद से वो आसान हो जाएगा. अगोदर 40 दिवस झाले, त्यानंतर आता 24 डिसेंबरला आरक्षण देणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे नेमके आरक्षण कधी आणि कसे देणार हे सरकारने जाहीर करावे आणि तसे विद्वान उदय सामंत यांच्याकडून ऐकण्यास आम्ही आतुर झालो आहोत, असा शाब्दिक टोला खासदार विनायक राऊत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना लगावला आहे. मनोज जरांगे पाटलांना भेटलो होतो त्यावेळी मी त्यांना आश्वस्त केलं होतं की मराठा आरक्षणाबाबत चर्चा सभागृहामध्ये होईल आणि ती चर्चा सोमवार किंवा मंगळवारी मराठा समाजाच्या निमित्तानं, आरक्षणाच्या निमित्तानं सभागृहामध्ये आयोजित केलेली आहे. या चर्चेतनं अनेक गोष्टी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय सांगतील, परंतु मनोज जरांगे पाटील साहेबांनी जी पहिली मागणी केली होती ती आम्ही पूर्णतः मान्य केलेली आहे. त्याच्यावर काम सुरू आहे आणि निजामकालीन ज्या ज्या नोंदी कुणबी समाजाच्या आढळत आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे. आणि इम्पेरिकल डाटा गोळा करून आयोगाला सांगून इम्पेरिकल डाटा गोळा झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज हा मागासलेला कशा पद्धतीनं आहे हे आम्ही प्रूव्ह करू आणि ते देखील टिकणारं मराठा समाजाचं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देऊन टाकू. आनंदच आहे. फक्त एकच सांगायला पाहिजे त्यांना, निश्चित तारीख सांगा आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही देणार ते एकदा स्पष्ट करा. म्हणजे मग बाकीच्या मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आंदोलन करते आहेत ते तुमच्यावर विश्वास ठेवून गप्प बसतील. केवळ थातुरमातूर सांगता कशाला? पहिले 40 दिवसाची मुदत झाली, आता पुन्हा 24 डिसेंबर येते. त्यामुळे आरक्षण कधी आणि कसं देणार मराठा समाजाला हे उदय सामंतांच्या म्हणजे विद्वान उदय सामंतांच्याकडून ते स्पष्ट ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत सगळे मराठा समाज.
महाराष्ट्रात जातीय गणना करून बिहार पॅटर्न यांनी आरक्षण द्यावे किंवा संसदेत विशेष बिल आणून मराठा व धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. वकील नियुक्त केले होते, सिनियर काउन्सिल नियुक्त केले होते, तेच उद्धवजी ठाकरेंनी कायम ठेवले होते. पण आरक्षण देतानाच एवढ्या त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या, त्यामुळे ते टिकणारं नाही आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की मराठा समाज, धनगर समाज किंवा इतर महादेव कोळी समाज या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सध्याच्या ओबीसी किंवा इतर कोणत्याही प्रवर्गाला हात न लावता, त्यांचा 1% आरक्षण कमी न करता, बिहारने ज्या पद्धतीने जातीनिहाय जनगणना केली आणि 75% आरक्षण वाढवलं, त्याच पद्धतीने एकतर महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना करा, बिहार पॅटर्नने तुम्ही आरक्षण द्या किंवा संसदेमध्ये विशेष बिल आणा आणि मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा करा. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढू. लोकसभेचा फॉर्म्युला पूर्ण झाला आहे, मात्र विधानसभा विषयी काही निर्णय झालेले नाहीत. मात्र जानेवारीमध्ये हा विषय संपेल, पण निवडणूक एकत्रित लढणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये आघाडीमार्फत आम्ही निवडणुका लढूच, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. लोकसभेच्या जागाच्या वाटपाची पहिली फेरी संपलेली आहे, पण विधानसभेच्या जागा वाटपाचं अद्यापही कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. पण या जानेवारीमध्ये सगळ्या जागा वाटपाचा प्रश्न सुटेल आणि आघाडीमध्ये चांगला समन्वय निर्माण करून एकत्रित लढू आणि एकत्रित जिंकू सुद्धा. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात प्रत्येक पक्षाकडून शुभेच्छा देण्यासाठी पक्षाचे बॅनर लावले जातात. शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी या दोघा गटांमध्ये अनेक वेळा शाब्दिक बाचाबाचीचे प्रकार महाड मतदारसंघात अनेक वेळा पाहायला मिळाले आहेत. असे असताना आमदार भरत गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची कोट्यावधी रुपयांची कामे करत असताना नागपूर येथे चालू असलेल्या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाड मतदारसंघातील दासगावकरांसाठी दासगाव गोठे सावित्री नदीवर होणाऱ्या मोठ्या पुलाचे काम लक्षात घेता 5,55,00,000 सुसज्ज असे शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध केल्याने आमदार भरत गोगावले यांचे दासगाव येथील शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वी जाहीर आभार मानलेले बॅनर लावले होते. परंतु अज्ञात व्यक्तीने हे बॅनर फाडल्याने दासगाव गावात वातावरण तापले असताना शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ह्या ज्या बॅनरचा असा कृत्य केले रात्री लावून, तर त्याने समोर यावा, समोर येऊन आम्हाला सांगावं की आम्ही हा कृत्य करतोय. विरोधकांचा जर का असा जर हे बॅनरबाजी फाडण्याचं जर काम असेल तर त्याला समोर आले होते, आम्ही काय शिकवायचं धडा तो शिकवू, काय आम्हाला करायचं ते आम्ही करू, पण ते समोर या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या पंतप्रधान सडक योजना आवाशी अजगणी रस्ता आणि बोरस सातविणगाव पर्यंत जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचे व शिवबौद्धवाडी येथील सभामंडप या कामाचे भूमिपूजन पार पडले. सदर कार्यक्रमाला अनेक मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका पदाधिकारी, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. EPS 95 पेन्शनमध्ये वाढ होण्याच्या मागणीला घेऊन रायगड जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी महासंघ पेण अनेक वर्ष आवाज उठवत आहे. परंतु केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे, तसेच भाजपची सत्ता आल्यावर पेन्शनमध्ये वाढ होण्याच्या नेते मंडळींनी दिलेल्या आश्वासनानंतर ही पेन्शन वाढ झाली नसल्याने रायगड जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाने पेण येथे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन हक्काची पेन्शन वाढ मिळण्यासाठी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत पेन्शन वाढ होत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नसल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी बैठकीवेळी स्पष्ट केले. EPS 95 केले आम्ही एक रायगड कर्मचारी महासंघ असं स्थापन केला. ही संघटित होऊन असंघटित कामगार होतो आम्ही आणि संघटना एक छोटी स्थापन पेन्शन वाढीसाठी आमचा लढा सुरू झाला. प्रथम आम्ही जावडेकरांना पत्र दिलं होतं याबाबत पहिले मीटिंग घेऊन. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आमचं सरकार बीजेपीचं आलं की आम्ही पहिली तुम्हाला पेन्शन वाढ देऊ, तुम्हाला 10,000 पर्यंत पेन्शन करून टाकू, 3,500 महागाई बेसिक आणि 6,500 महागाई भत्ता असं एकूण 10,000 रुपयेपर्यंत पेन्शन वाढ देऊ. पण आज 9 वर्ष झाली. 14 साली त्यांना आम्हाला आश्वासन दिलं, आज 23 साल उजाडला तरी त्यांनी अजून आमचं पेन्शन वाढचं काम केलेलं नाही.
त्यात त्यांचं मंत्रीपद पण गेलं. मला तर वाटतंय मोदीजी त्यांना ऐकत नसतील, पण शेवटी मोदीजी म्हणजे बीजेपी नाही. बीजेपी हा मोठा पक्ष आहे. आज त्या पक्षाचे लालकृष्ण अडवाणी सारखे ज्येष्ठ नेते आज एक बाजूला पडलेले आहेत. हिटलरशाही मोदीजींची आज चालू आहे आणि मोदीजींच्याच एका हट्टपणामुळे ही पेन्शन वाढ मिळत नाही असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. तर आमचं असं हे आहे, जर 2024च्या इलेक्शनच्या पूर्वी आम्हाला जर पेन्शन वाढ दिली तरच काही ज्यांना जे काही मत द्यायचं आहे त्यांनी द्या, बीजेपीला द्या, कुठे द्यायचं. पण जर त्यांनी आम्हाला 2024 पर्यंत पेन्शन वाढ दिली नाही तर आज आम्ही संघटनेच्या मीटिंगमध्ये ठराव सर्वांमध्ये केलाय, यापुढे एकही मत बीजेपीला कुठल्याही इलेक्शनला द्यायचं नाही. जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त 10 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन शुभांगी साठे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, प्राचार्य डॉक्टर पी कुलकर्णी आदी उपस्थित होते. युवक युवतींना मानवी हक्क दिन या दिवसाचे महत्त्व सांगताना सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये आपला विकास करण्यासाठी आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. यादव गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मानवी हक्क दिनाची पार्श्वभूमी सांगून भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांकरिता असलेल्या समाज कल्याण विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक पंकज घाटे यांनी मानवी हक्काचा जाहीरनामा या बाबतीत कायद्यांतील तरतुदी तसेच न्यायालयातील कलमे तरतुदी यांची माहिती दिली. कार्यक्रमास गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनची 49वी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा काळकाई हॉटेल खेड भरणे येथे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत वार्षिक अहवालातील विषयपत्रिकेनुसार सर्व विषयांवर चर्चा होऊन अध्यक्ष यांनी सर्व विषयांबद्दल सविस्तर विश्लेषण केले. राज्य असोसिएशनमध्ये सुरू असणाऱ्या सर्व नवनवीन विषयांबद्दल व प्रवाहाबद्दल बदलत असणाऱ्या नियमांबाबत उपस्थितांना विषयाच्या अनुषंगाने आलेल्या सर्व चर्चेद्वारे सविस्तर माहिती दिली. राज्य असोसिएशनच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा कार्यकारिणीची लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे देखील अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले. उपस्थित सर्व तालुका पदाधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना समर्थक उत्तरे देत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व संघ सदस्य, तालुका पदाधिकारी, पंचमंडळ सदस्य, राष्ट्रीय राज्य खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तळाचे त्रैवार्षिक अधिवेशन रायगड जिल्हा परिषद शाळा तळा येथे पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नेते मारुती कांबळे उपस्थित होते. यावेळी निरीक्षक रमेश उभारे यांच्या निरीक्षतेखाली समितीची तळा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये अध्यक्षपदी सुनील बैकर, कार्याध्यक्षपदी गौतम मनवर, खजिनदारपदी प्रवीण जाधव, सचिवपदी विनोद तुपे, महिला उपाध्यक्षपदी स्मृती शिंदे व सुहानी गावित यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी तळा तालुका शिक्षक समितीच्या वतीने तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांसह तळा तालुक्यातील शिक्षक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने कळंबणी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी तालुका खेड येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा दीपिका कोतवडेकर, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उमेश कदम, उपजिल्हा महिला अध्यक्ष रुखसार अलवी, जिल्हा महिला सरचिटणीस नसीम सय्यद, जिल्हा महिला सदस्य आशा महाडिक, सरचिटणीस विनायक निकम, जिल्हा सरचिटणीस गीता घाणेकर, खेड तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरेश जोगळे, खेड शहर अध्यक्ष प्रणव म्हापुसकर, चंद्रशेखर हेळगावकर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथे श्रीराम मंडळ गिम्हवणे दुबळेवाडी मुंबई ट्रस्ट आणि संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन श्रीराम मंडळ गिम्हवणे दुबळेवाडी येथे करण्यात आले होते. सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग घेऊन हा रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचा कार्यक्रम यशस्वी केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यासह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.